चौघाड्याला व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन 1949 रोजी याद्वारे हे संविधान अभियान व कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त शपथ घेतो की कुष्ठरोगाचे संशयित लक्षण असलेल्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रात जाण्यासाठी प्रेरित करेन। जर कुष्ठरोग असेल तर त्याला पूर्ण उपचार मिळावे यासाठी मदत करण्याची मी दक्षता घेईन। जर माझ्या जवळपास माझ्या मित्रांमध्ये शेजारी आणि समाजामध्ये कोणी कुष्ठरोगी असेल तर मी त्याच्यासोबत बसणे खाणे फिरणे याबाबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही। मी अशी सुद्धा शपथ घेतो की कुष्ठरोग पीडित व्यक्तीबरोबर सामाजिक भेदभाव होणार नाही यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन। मी अशी ही शपथ घेतो की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे कुष्ठरोग मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहीन। जय हिंद, जय भारत। श्रीमान परेड शुरू करके अनुमति चाहता हूँ। जय श्रीमान। वाह, अतिशय सुंदर असं संचलन आणि सायकल रॅली आता झालेली आहे। संचलन पथकाचं आणि सायकल रॅलीचं खूप खूप कौतुक मिळालं आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना। डॉक्टर आंबेडकरांनी
या संविधानाचा गाढा अभ्यास करून 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस या संविधानाचा अभ्यास केला आणि आपल्या भारतीय समाजास पोषक, प्रेरक आणि त्यांच्या हितावह अशी राज्यघटना तयार केली. मुलांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती की राज्यघटनेने मानवांना म्हणजे इथल्या नागरिकांना अनेक अधिकार दिलेले आहेत. ही जी संविधान त्यांनी गठीत केलेलं होतं ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी या समितीसमोर मांडलं. समितीने त्याला मंजुरी दिली आणि 26 जानेवारी 1950 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि तेव्हापासूनच आपला भारत देश हा सार्वभौम, लोकशाही, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, प्रजासत्ताक म्हणून ओळखला जाऊ लागला. प्रकार होतील. ऑनर फक्त साहित्य कवायतमधील विद्यार्थ्यांसाठी आहे. एक साथ खड्याने खड्या विश्राम सावधान विश्राम सावधान. सभी तैयार. साहित्य उठाएंगे. 1 2. साहित्य कवायत प्रकार 1 से लेकर 5 तक लीडर के साथ, बैंड के साथ शुरू कर. सदैव गाऊ एकच गाथा, अजिंक्य राहू दे सदैव आमुची प्राणप्रिय ही भारत माता, प्राणप्रिय ही भारत माता. आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग, तसेच येथे उपस्थित देश बांधवांनो, सर्वांना माझा नमस्कार. केले बलिदान वंदनतयांसी करुणिया आज गाव भारत मातेचे गुणगान, गाव भारत मातेचे गुणगान. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव ज्ञानदा कदम, इयत्ता 4थीत शिकते. आज 26 जानेवारी आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन. या निमित्त प्रथम तुम्हा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या माझ्या आनंदाचा, देशाच्या गौरवाचा, अभिमानाचा आणि उत्साहाचा दिवस हा आपल्या न्यायाचा विजय असो, प्रजासत्ताक दिनाचा विजय असो, प्रजासत्ताक दिनाचा. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि येथे असलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. मी चतुर्थी बिराजदार तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आपला भारत देश स्वतंत्र झाल्यावर देशाचा कारभार चालवण्यासाठी कोणतेही कायदे नव्हते. अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन करण्यात आली. या समितीने अथक परिश्रम करून भारताला मजबूत असे संविधान दिले आणि हे संविधान
26 जानेवारी 1950 रोजी लागू करण्यात आले. त्यानंतर आपला देश हा सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक देश बनला. आपल्या सर्वांचे आपल्या देशावर प्रेम आहे आणि हे प्रेम आपण कृतीतून व्यक्त करूया, त्याला महासत्ता बनवूया. आपला भारत देश हा सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे आणि सर्वात मोठे प्रजासत्ताक राष्ट्र आहे. आपल्या राष्ट्रगीताचा खऱ्या अर्थाने अभिमान बाळगून आपली राष्ट्रनिष्ठा वाढवूया. भारत माझा देश आहे आणि त्याला महासत्ता बनवायची जबाबदारी माझी आहे, हे आपण कृतीतून व्यक्त करून दाखवूया. आज आपण प्रचंड प्रगती केली आहे. आपल्या हातात मोबाईल आले आहे, पण आपले बोलणे मात्र सुधारले नाही. आज आपले रस्ते सिमेंट आणि कॉन्क्रीटचे झाले आहे, पण आपले चालणे मात्र सुधारले नाही. आज आपण पैशांच्या जोरावर हजारो लाखो किलोमीटर दूर असणारे ग्रह, चंद्र, तारे दुर्बिणीच्या साहाय्याने जवळ करून पाहत आहोत, पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसांबरोबर आपण प्रेमाचे संबंध निर्माण करू शकलो नाही. आज इंजेक्शनच्या जोरावर आपण आपले आयुर्मान वाढवले, पण आपण आपले आरोग्य मात्र सुधारू शकलो नाही. या सर्व गोष्टी जर आत्मसात करायच्या असतील तर शिक्षणाचा खरा अर्थ प्रत्येकाने मनात रुजवला पाहिजे. आपली भारतीय संस्कृती ही पाश्चात्य देशांप्रमाणे भोगावर नाही तर त्यागावर आधारलेली आहे. मृत्यूची तमा न बाळगता आपली कवच कुंडले देणारा करणं हा याच मातीतला होता. वैऱ्यांच्या सुनेला आई मानून त्यांची खणा नारळाने ओटी भरणारे छत्रपती शिवाजी महाराज हे याच मातीतले होते. एवढी महान परंपरा या भारतीय संस्कृतीने आपल्या देशाला प्रदान केली आहे. तरी सुद्धा आज आपण भावापेक्षा भोगाला, धर्मापेक्षा धनाला आणि स्नेहापेक्षा स्वार्थालाच महत्त्व देत आहोत. आणि ही भयानक परिस्थिती वाढण्याचे कारण म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचे वाढलेले अनुकरण. भ्रष्टाचारावर कडक कायदे करून, शिक्षणातून नैतिकतेचे धडे देऊन नव्हे तर प्रत्येकाने स्वतःपासून बदल केला तर आज भ्रष्टाचार मुक्त भारत हे स्वप्न सहजच साध्य होईल. वाढत्या लोकसंख्येकडे एक प्रश्नचिन्ह म्हणून न बघता आपण मनुष्यबळ म्हणून पाहायला पाहिजे, कारण भारतात माणसाची क्रयशक्ती ही प्रचंड आहे. स्त्रियांचाही जर आदर ठेवला, त्यांचेही देवीप्रमाणे पूजन केले तर त्यांचाही भारताच्या प्रगतीत खारीचा वाटा असेल. जागतिक स्तरावर वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना पटवून जर सर्वांनी एकत्र येऊन प्रगती केली तर भारतातील दहशतवाद आणि नक्षलवाद संपेल. शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादनावर आधारित दर ठरवला तर त्यांच्या आत्महत्या थांबतील. आज भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानातही पाऊल पुढे टाकले आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे चांद्रयान-3. त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करताना माणसांबरोबर इतर प्राणी मात्रांचा, निसर्गाचा विचार केला तर समृद्धी नांदेल. आणि हे सर्व शक्य झाल्यास आपला भारत साकार झाल्याशिवाय राहणार नाही. मग आपल्या देशात गरीब श्रीमंत असा भेदभाव राहणार नाही. कुणीही बेरोजगार नसेल, प्रत्येकाच्या हातात कामे असतील, स्त्रियांनाही मान, सन्मान, प्रतिष्ठा असेल. आपल्या भारतातील खेडी या समृद्ध असतील आणि शहरे आखीव रेखीव असतील. म्हणून जाता जाता मी शेवटी एवढेच म्हणते की चला सारे मिळून भारताचा जयघोष करूया, भारताच्या प्रगतीसाठी प्रयत्न करूया. चला सारे मिळून देशाची एकता बांधून ठेवूया. चला सारे मिळून समृद्ध भारताचे स्वप्न साकार करूया, समृद्ध भारताचे स्वप्न साकार करूया. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. खूब छान. चांद की जमीन पर जब उतरा चांद्रयान, उम्मीद हो गई भारतवासियों की पूरी. चांद की जमीन पर जब उतरा चांद्रयान, चांद पर पहुंचकर इसरो ने बढ़ाया मान. चांद पर पहुंचकर इसरो ने बढ़ाया मान. अंतरिक्ष में चांद्रयान और बुलंदी पर पहुंचा हिंदुस्तान, बुलंदी पर पहुंचा हिंदुस्तान. शिशु शाळेतील मोठा गट निशिगंध मधील विद्यार्थी चंद्रयान थीम डान्स सादर करतील. इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1951. इतिहास
दुर्दैवाने 7 सप्टेंबर 2019 रोजी चंद्रावर यान उतरताना विक्रम लँडरशी संपर्क तुटला आणि भारताची ही मोठी मोहीम संपूर्णरित्या यशस्वी होऊ शकली नाही आणि नियतीने भारताच्या प्रती निराशा आणली. विविध आंतरराष्ट्रीय संघटनांकडून भारताच्या आणि भारतीय शास्त्रज्ञांच्या क्षमतेवर प्रश्न उठवण्यात आले. परिस्थितीशी झुंज न देता तिच्याकडून हार मानून बसतील ते भारतीयच कसले आणि म्हणूनच पुन्हा एकदा त्याच जिद्दीने भारत मातेची मान उंचावण्यासाठी पुन्हा एकदा फिनिक्स पक्षासारखी राखेतून आकाशात भरारी घेण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी चंद्रयान 3 मोहिमेची तयारी चालू केली. 14 जुलै 2023 रोजी सतीश धवन अंतराळ केंद्रातून चंद्रयान 3 प्रक्षेपित करण्यात आले. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशाएं, ज्या दिवशी पुन्हा एकदा संपूर्ण जगाच्या नजरा भारताकडे लागल्या होत्या. चंद्रयान 2च्या अपयशानंतर चंद्रयान 3 यशस्वी होईल का हा मोठा प्रश्न कित्येक भारतीयांच्या मनात घर करून बसलेला आहे. 50 दिवसांच्या अंतराळातील मोठ्या प्रवासानंतर 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6:03 विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाला यशस्वीरित्या स्पर्श केला आणि चंद्रावर उतरणारा भारत जगातील 4था देश बनला आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत पहिला देश बनला आणि भारताने पुन्हा एकदा जगाला त्याचे प्रभुत्व दाखवून दिले
आणि विश्वगुरु होण्याच्या वाटचालीमध्ये भारताने अजून एक पाऊल पुढे सरसावलं. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. Achieved soft landing on the moon. On the moon. साथियों, मैंने वो फोटो देखी जिसमें हमारे मून लैंडर ने अंगद की तरह चंद्रमा पर मजबूती से अपना पैर जमाया हुआ है. एक तरफ विक्रम का विश्वास है तो दूसरी तरफ प्रज्ञान का पराक्रम है. हमारा प्रज्ञान लगातार चंद्रमा पर अपने पद चिन्ह छोड़ रहा है. अलग अलग कैमरों से ली गई जो तस्वीरें वो अद्भुत है. धरती के लाखों साल के इतिहास में पहली बार उस स्थान की तस्वीर मानव अपनी आंखों से देख रहा है. और ये तस्वीर दुनिया को दिखाने का काम आप सभी वैज्ञानिकों ने किया है. आज पूरी दुनिया भारत की साइंटिफिक स्पिरिट का, हमारी टेक्नोलॉजी का और हमारे साइंटिफिक टेम्परामेंट का लोहा मान चुकी है. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. धन्यवाद.
मेरी शक्ति का है, ये रंग मेरी ताकत का है, ये रंग देश के माथे पे सजा। श्वेत है क्या रंग सत्य का, ये श्वेत रंग शांति का है, ये श्वेत रंग एकता का है, ये रंग देश के दिल में है बसा। रंग हरा तो खुशहाली का है, ये रंग चक्र विकास का, इन्हीं उसूलों से है ये बना तिरंगा हमारा, तिरंगा प्यारा। घोड़े घोड़े तिरंगा, शाम घोड़े तिरंगा, तिरंगा ज्योति घोड़े पताका, तिरंगा हर घर तिरंगा, तिरंगा तिरंगा। जो शहीद हुए हैं उनकी सयाह करो कुर्बानी। संदेशे आते हैं हमें तड़पाते हैं, वो चिट्ठी आती है तो पूछे जाते हैं कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम ये घर सुना। मैं गया जहाँ भी बस तेरी याद थी, जो मेरे साथ थी, मुझको तड़पाती रुलाती, सबसे प्यारी प्यारी तेरी सूरत प्यारे, बस तेरा प्यारे माँ तुझे सलाम, तुझे सलाम। अब तो हमें आगे बढ़ते रहना, अब तो हमें साथी है बस इतना ही कहना। झुके तेरे आगे सर, तेरी गोद मेरा घर है, तुझे सलाम इंडिया। झुके तेरे आगे सर, तेरी गोद मेरा घर है, तुझे सलाम इंडिया। भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्तान हमारा है। भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्तान हमारा है। मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, सोना उगले उगले हीरे मोती। मेरे देश की धरती, मेरे देश की धरती। देश मेरे मेरी जान है तू, देश मेरे मेरी जान है तू, देश मेरे मेरी शान है तू, देश मेरे मेरी शान है तू। हो मारे यहाँ कोई मारे ना, यहाँ अपनी भी थोड़ी अदा थोड़ा अंदाज ऐसे है चाहे कैसे है, अरे जो भी है जैसे है, तुम पे हम नाज चाहो तो हम तो आसमाना, यार बात हम जान साथ हम एक बात दिल वाले, कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले, छूटते के तार से इंडिया वाले, जीतते हार से इंडिया वाले, दुश्मन के छुड़ा दे हम इंडिया वाले, दुश्मन के छुड़ा दे हम इंडिया वाले।
सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो। चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो। चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। हिंदुस्तानी हमने कहा है, तुम भी कहो। हमने कहा है जो तुम भी कहो। आओ हम मिलजुल के बोले अब तो यारा, अपना जहां है सबसे प्यारा। आओ हम मिलजुल के बोले अब तो यारा, अपना जहां है सबसे प्यारा। हमने कहा है जो तुम भी कहो। लाठीकाठी सादरीकरण.
सगळ्या विद्यार्थी मित्रांना, गुरुजनांना या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या शाळेचे मुख्याध्यापिका भाग्यवाडी मॅडम, माध्यमिक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका, शिशु शाळेचे मुख्याध्यापिका, सगळे आपले गुरुजन, जमलेले पालक, सगळे मित्रमंडळी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, विभो शाळा ही हरेप शाळेची छोटीशी, तुम्ही ज्या संस्थेत शिकला त्याच संस्थेत मी शिकलो, त्याच शिक्षमंडळीच्या हरेप शाळेत मी घडलो. आणि आज इथं तुम्हाला बघून तुमची शिस्त, तुम्ही केलेलं सादरीकरण आणि एकंदर सगळं ज्या पद्धतीनं हे सगळं ते तुम्ही सादरीकरण केलं, तुम्ही तुमच्या शिक्षकांनी जी मेहनत घेतलेली आहे ती सगळी दिसत होती. खूप आनंद झाला. शिशु शाळेतल्या, माध्यमिक शाळेतल्या, प्राथमिक शाळेतल्या सगळ्या मुलांनी अतिशय छान पद्धतीनं त्यांची मनोगत व्यक्त केली. आपला देश स्वतंत्र झाला त्याच्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिलं, अनेक लोकांनी लाठ्या गोळ्या झेलल्या, खूप लोकांचं योगदान होतं. महात्मा गांधींनी स्वातंत्र्याची हाक दिली, ती सगळ्या आपल्या जनतेने रेटाने पुढे नेऊन कित्येक वर्षाच्या गुलामगिरीतून आपली मुक्तता केली. त्याची वास्तविक पाहता सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती हिंदवी स्वराज्याची निर्मिती करून. पण त्याच्यानंतर मुघलांची आक्रमणं, ब्रिटिशांची, पोर्चुगीजांची, डचांची, अनेक लोकांनी आपल्या देशावरती सत्ता केल्या. पण त्या सगळ्यांचं जोखड झुगारून आपला देश 1947 साली स्वतंत्र झाला. ते सुद्धा अहिंसक पद्धतीनं. आपण लढाई करून जिंकलो नाहीत किंवा आपण लढाई करून स्वतंत्र नाही झालो, रक्तपात न करता आपण स्वतंत्र झालो, ही आपल्या या मातृभूमीची खासियत आहे. मित्रांनो, आपल्या देशामध्ये स्वातंत्र्योत्तर काळानंतर खूप निरनिराळ्या प्रगती आणि क्रांती झाल्या. त्यातली सगळ्यात पहिली क्रांती होती ती म्हणजे ग्रीन रेव्होल्युशन, हिरवी क्रांती. भाकरा नांदलसारखी धरणं बांधली गेली पंडित नेहरूंच्या काळामध्ये आणि आपला देश सुजलाम सुफलाम कसा होईल ह्याच्याकडे लक्ष दिलं गेलं. त्याच्यानंतर आपल्याकडे गुजरातमध्ये आणंदला अमूलच्या डेअरीचा प्रयोग कुरियन यांच्या माध्यमातून झाला आणि आपल्या देशात धवल क्रांती झाली. दूधमय झालं आपलं देश सगळा. आताच मी भाग्यवाडी मॅडमशी बोलत होतो, सध्याचं दूध मात्र तेवढं चांगलं नाही बरं का. म्हणजे दूधमय जरी असलं तरी खूप भेसळयुक्त आहे आणि जरा काळजीनंच खायची प्यायची ती गोष्ट आहे. ही दुसरी क्रांती होती आपली. पहिली क्रांती होती आपली हरित क्रांती, दुसरी होती धवल क्रांती, तिसरी राजीव गांधींच्या काळामध्ये नील क्रांती झाली. आकाशाचा रंग निळा असतो. आपण सॅटेलाईट सोडले, टेलिकम्युनिकेशन चालू केलं, इंटरनेट, मोबाईल सेवा, या सगळ्या सेवा आल्या. आणि मित्रांनो, आता आपण ज्या क्रांतीमध्ये आहोत त्याला म्हणतात करडी क्रांती किंवा ग्रे रिव्होल्युशन. आपल्या मेंदूचा रंग करडा आहे आणि आता जी क्रांती चालू आहे दॅट इज कॉल्ड एज नॉलेज रिव्होल्युशन किंवा करडी क्रांती किंवा ग्रे रिव्होल्युशन. आज ज्या माणसाकडे नॉलेज आहे त्या माणसाकडे सत्ता आहे आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपला देश. आज आपल्या देशातनं काहीही एक्सपोर्ट न करता फक्त बुद्धिमत्ता एक्सपोर्ट करून आपण करोडो डॉलर्स कमवतो. याचं सगळ्या जगाला आश्चर्य वाटतं. वास्तविक पाहता चायना बिनासारख्या ज्या काही महासत्ता आहेत त्यांना टाचण्या, बॅटऱ्या, खेळणी असं विकून पैसे कमवावे लागतात. पण आपण काय कमवतो, आपण काय देतो, तर आपण बुद्धिमत्ता देतो आणि पैसे कमवतो. ही सगळ्यात चमत्कारिक गोष्ट आहे आणि ह्याचं जगाला फार मोठं कोडं पडलं आहे की भारतातली कुठली गोष्ट बाहेर तर जात नाही पण आज पैसा तर प्रचंड येतो. हे कसं काय होतं, तर हे केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावरती होतं. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं हे सगळं सांगायचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला एक सुदैवानं चांगली शाळा मिळालेली, एक चांगल्या संस्थेमध्ये चांगल्या गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही शिकत आहात. चांगलं शिक्षण घ्या, भरपूर शिक्षण घ्या. विशेषतः इथं मुली ज्या पद्धतीनं सगळं सादरीकरण करत आहेत, ज्या पद्धतीनं आहे तिथं उपस्थित, ते बघून मला जास्त खास आनंद वाटला. कारण ज्या घरातली स्त्री ही सुशिक्षित असती
त्या घराचं नशीब बदलतं. मित्रांनो, तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण 84 लक्ष योनींचा प्रवास केल्यानंतर मनुष्य जन्म मिळतो असं म्हणतात. आणि हा जन्म आहे, हा कर्मयोनीतला जन्म आहे. आपण सगळे कर्मयोगी आहोत. कर्म करायची संधी किंवा उपलब्धी या पृथ्वीवरती फक्त माणूस या प्राण्याला दिलेली आहे. आणि म्हणूनच गीतेतला तो प्रसिद्ध श्लोक आहे की कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. ह्याचा बऱ्याच वेळा बागेवाडी मॅडम चुकीचा अर्थ घेतला जातो की कर्म करत राहा आणि फळाची अपेक्षा करू नकोस. असं होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही शिकवत राहा, आम्ही पगार देणार नाही असं म्हणल्यासारखं होईल, पण तसं होत नाही. ॲक्च्युली गीतेतला अर्थ जो श्लोक आहे त्याचा आपण चुकीचा अर्थ घेतलेला आहे. गीतेतल्या श्लोकाचा खरा अर्थ असा आहे की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणजे मनुष्य आपल्याला सांगतात की कर्मण्येव अधिकारस्य, की कर्म करायचा अधिकार मी फक्त तुला दिलेला आहे. मा फलेषु कदाचन, तू कर्म करत राहा, तुला फळ गॅरंटीड मिळणार आहे, पण ते काय मिळेल ते ठरवायचा अधिकार तुला नाही, ते मी ठरवतो असं भगवान सांगतात. म्हणजे मित्रांनो, तुम्ही चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ मिळतं, वाईट कर्म केलं तर वाईट फळ मिळतं. तुम्ही चांगलं ज्ञान घेतलं तर माझ्यासारखे डॉक्टर होऊ शकता. आणि कर्माचा सिद्धांत किती पॉवरफुल असतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले सध्याचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी. प्लॅटफॉर्मवरती चहा विकणारा एक मुलगा चांगलं कर्म करून पंतप्रधान होऊ शकतो, ह्याच्यापेक्षा दुसरी कर्माची महती मला तरी सांगता येत नाही. तेव्हा मित्रांनो, तुम्ही चांगलं कर्म करायला शिका. हे सगळं करत असताना चांगलं शिक्षण घेणं, मनापासून शिक्षण घेणं, चांगले संस्कार घडवून आणणं. आणि चांगले संस्कार जर घडायचे असेल तर कबीराचा एक दोहा लक्षात ठेवा की जैसी संगत वैसी रंगत वैसी पंगत. तुम्ही ज्या संगतीत वाढता त्या संगतीत तुमचं नशीब बदलतं. तुम्ही दारुड्या लोकात बसलात, दारुडे होता. कॉपी करणाऱ्या मुळात बसलात, कॉपी करायला शिकता. खोटं बोलणाऱ्या मुळात बसलात, खोटं बोलायला शिकता. तर तुमची संगत कुठली ती चांगली निवडा आणि मग जीवनामध्ये रंगत येते. सगळ्यात महत्त्वाची तिसरी गोष्ट मित्रांनो, की ईश्वराने फक्त माणसाला स्वप्न बघायची ताकद दिलेली आहे. असं म्हणतात इंग्लिशमध्ये की ड्रीम इज द बिगिनिंग ऑफ रियालिटी. स्वप्न ही सत्याची सुरुवात असते, पण स्वप्न बघायला शिकलं पाहिजे. आणि नुसती स्वप्न बघून चालत नाहीत. तर इथं बसलेल्या छोट्या मुलांसकट माध्यमिक शाळेतल्या सगळ्या मुलांना आणि इव्हन तुमच्या गुरुजनांना आणि पालकांना माझी एक छोटीशी विनंती आहे की आजपासून तुम्ही तुमची एक स्वप्नाची डायरी तयार करा. त्या डायरीमध्ये स्वप्न लिहायला चालू करा. आणि यशस्वी होण्याचा एक छोटासा फॉर्म्युला असतो आणि तो फॉर्म्युला असा आहे की ड्रीम प्लस डेट इज इक्वल टू गोल. स्वप्न अधिक तारीख बरोबर लक्ष. तुमची जी काही स्वप्न असतील ती स्वप्न लिहा, त्याच्यावरती तारीख लिहा आणि ते रोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपायच्या आधी ते वाचत राहा. त्याचा ध्यास धरा. बी कन्सिस्टंट अँड पर्सिस्टंट अबाउट युअर ड्रीम. तुम्ही त्याचा पाठपुरावा करा. हे स्वप्न लिहिताना एक मात्र गोष्ट पाळायची असते, एक पथ्य पाळायचं असतं की हे स्वप्न लिहिताना वर्तमान काळात लिहायचं असतं. म्हणजे मी 2035 साली माझी BMW काळ्या रंगाची चालवतो आहे किंवा माझं स्वतःचं जेट विमान आहे इतक्या साली, असं वर्तमान काळात लिहायचं असतं. कारण आपल्या मेंदूला फक्त वर्तमान काळ कळतो, भूतकाळ कळत नाही. यस्टरडे इज हिस्ट्री, टुमॉरो इज मिस्ट्री अँड टुडे इज द प्रेझेंट. आणि प्रेझेंटचा अर्थ काय बोली भाषेमध्ये? गिफ्ट. आता मला प्रेझेंट मिळालं बघा, ती गिफ्ट म्हणजे प्रेझेंट. म्हणजे आजचा दिवस मी जिवंत उठलो हे देवाने दिलेली मला गिफ्ट आहे. मग आपण लग्नात गेल्यानंतर जर रिकामं पाकिट गेलं तर घरातल्या बायका लिहून ठेवतात कुणी रिकामं पाकिटं दिली, काय दिलं. आणि मग तुमच्या पुढच्या घरच्या प्रसंगामध्ये तसंच रिकामं पाकिट तुम्हाला परत येतं. मग तुम्ही जर देवाला जर आज चांगली गिफ्ट दिली तर उद्या देव तुम्हाला चांगली गिफ्ट देतो. आज जर चांगलं काम केलं तर उद्या तुम्हाला चांगलं काहीतरी फळ मिळतं. तर अशा पद्धतीने आपल्याला जगायचं असतं. आणि हे सगळं जगत असताना आपलं आरोग्य हे जपलं पाहिजे. आणि मुलांना, तुम्हाला सगळ्या छोट्या मुलांना मुद्दाम माहिती म्हणून सांगतो की आरोग्य जपायसाठी 4, 5, 6 छोट्या गोष्टी कराव्या लागतात.
एक म्हणजे तुम्ही नीट झोप घ्यायला शिकलं पाहिजे. 8 ते 9 तासाची झोप तुमच्या वयामध्ये आवश्यक आहे. रोज 20 ते 30 मिनिटाचा व्यायाम करणं अत्यंत आवश्यक आहे. तुमचं खाणं हे सात्विक, संतुलित, योग्य अशा पद्धतीचं पाहिजे. तुमचे विचार हे सकारात्मक पाहिजेत. जगामध्ये नकारात्मक आणि सकारात्मक 2 प्रकारचे विचार असतात. तर चांगल्या गोष्टी बघायला शिका. महात्मा गांधींनी काय सांगितलं होतं की बुरा मत कहो, बुरा मत सुनो, बुरा मत देखो. मला असं वाटतं की तरी असं सांगायला पाहिजे होतं की अच्छा ही देखो, अच्छा ही बोलो, अच्छा ही सुनो. म्हणजे त्यात बुरा शब्द घालायची गरज नव्हती असं माझं म्हणणं आहे. म्हणून मी तो शब्द मॉडिफाय केलेला आहे. तर सकारात्मक दृष्टीनं आयुष्याकडे बघायला शिका. स्वतःची स्वच्छता आणि परिसराची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. आणि हे सगळं करत असताना कुठल्याही व्यसनाच्या नादी लागू नका. आपल्या संस्कृतीत 11 व्यसनं सांगितलेली आहेत. खोटं बोलणं, जुगार खेळणं, दुसऱ्याची निंदा करणं, मांसाहार करणं, दुपारी झोपणं, आळस करणं, शिकार करणं, मग दारू बिरू, तंबाखू, अफू, गांजा, बऱ्याच काही गोष्टी होतात. पण व्यसन हे दुधारी शस्त्र असतं. ते शरीर खराब करतं आणि मन खराब करतं. तर हे जर तुम्ही 5-6 गोष्टी जर सांभाळल्यात, योग्य झोप, पुरेशी विश्रांती, सात्विक, संतुलित, योग्य अशा पद्धतीचा आहार, सकारात्मक विचारसरणी, परिसराची स्वतःची स्वच्छता आणि व्यसनापासून दूर राहणं, एवढं जर तुम्ही सांभाळलात तर ईश्वराने तुम्हाला हे शरीर साधारणपणे 120 वर्ष चालेल इतकं अद्भुत असं मशीन चक्क फुकट दिलेलं आहे. हे फुकट मिळतं आपल्याला. जसा सूर्यप्रकाश फुकट मिळतोय, श्वास फुकट मिळतोय, तसं शरीरही फुकट मिळालेलं असतं. आणि बऱ्याच लोकांना फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते. पण हे अतिशय मूल्यवान आहे. अलीकडच्या गुगलच्या जमान्यात आपल्या शरीराची किंमत काढलेली आहे. ती आहे साधारणपणे $3,333 कोटी अशी आपल्या शरीराची किंमत काढलेली आहे. तर इतकं अमूल्य शरीर देवाने तुम्हाला फुकट दिलेलं आहे. ते आपल्याला सत्कारणी लावायचं आहे. तुम्ही मुलं सुदैवानं एका चांगल्या शाळेमध्ये शिकतात, एका चांगल्या संस्थेमध्ये चांगल्या गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली शिकतात. खूप शिका, मोठे व्हा. उद्याच्या येत्या 20-25 वर्षामध्ये आपल्याला जगातली महासत्ता बनायचं आहे. आणि ते बनवायचं सगळं जे काही जबाबदारी आहे ती सगळी तुमच्या खांद्यावरती आहे. कारण आम्ही आता उतरते सूर्य झालेलो आहोत आणि तुम्ही उगवते सूर्य आहात. तर तुमच्या हातात उद्याचा दिवस आहे. सो टुमॉरो इज नॉट मिस्ट्री, टुमॉरो इज इन युअर हँड्स. हे तुमच्या हातात आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही मोठे व्हा, चांगला अभ्यास करा, या शाळेचं नाव उज्ज्वल करा, स्वतःचं, स्वतःच्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल करा. आणि हे करत असताना आपल्या देशाचं भवितव्य आणि भविष्य उज्ज्वल करा. मित्रांनो, आज या प्रसंगी तुम्ही मला बोलवलं, माझा सत्कार केलात, तुमच्या शाळेची, तुमची सगळ्यांची ओळख करून दिली, तुमच्याशी बोलायची मला संधी दिली, त्याबद्दल तुमच्या मुख्याध्यापकांचे, तुमच्या संस्थेचे, तुमच्या सगळ्या गुरुजनांचे, उपस्थित पालकांचे मनपूर्वक आभार मानतो. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संपूर्ण इतिहास जणू उभा केला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर हळूहळू कशा प्रकारे क्रांती झाली, भारताचा विकास कसा झाला, या विकासामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे भारतीयांची बुद्धिमत्ता, ज्याच्या जोरावर आज आपला भारत विकसनशील पासून विकसित या स्तरावर पोहोचलेला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी अभ्यास करून मोठं व्हावं, चांगले संस्कार घ्यावेत, चांगले कर्म करावेत, आरोग्य जपावं आणि भारताचं नाव उज्ज्वल करावं असाही संदेश त्यांनी दिला. सर, मी आपल्याला आश्वासन देते की विद्यार्थी आपण सांगितलेल्या गोष्टींचं नक्कीच अवलोकन करतील आणि शाळेचं आणि देशाचं नाव उज्ज्वल करतील. खूप खूप धन्यवाद. ज्योतदेवते क्रांतीची अन समर्पणाची, ध्वजप्रतीक बलिदान शांती समृद्धीचे, ध्वजप्रतीक गतिमानतेचे अन एकतेचे. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगता आले पाहिजे, कारण व्यक्तिमत्व हे सतत जिवंत राहते. असेच उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी आपल्याला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत. माननीय डॉक्टर शिरीष कुमठेकर सर यांनी आपल्या विनंतीला मान देऊन आणि वेळात वेळ काढून
ते उपस्थित राहिले आणि आपल्या भाषणातून बहुमूल्य असे विचार प्रकट केले, याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. शाळा समिती अध्यक्ष माननीय श्री राजेश पटवर्धन यांचे देखील मी आभार मानते. येथे उपस्थित शिशुशाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ मंजिरी वडगावकर, शिशुशाळेच्या सेवाज्येष्ठ शिक्षिका सौ रजनी कुलकर्णी, प्राथमिक शाळेच्या सेवाज्येष्ठ शिक्षिका सौ सीमा बारावकर मॅडम, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ श्रुती बागेडे मॅडम, पर्यवेक्षिका सुस्मिता रगसे मॅडम यांचे मी आभार मानते. तसेच सांघिक संचलनातील विद्यार्थी, कवायत प्रकारातील विद्यार्थी, आज ज्या विद्यार्थ्यांनी मनोगती व्यक्त केली, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवला, यांच्याबद्दलही मी त्यांचे खूप आभार व्यक्त करते, कौतुक करते. सर्व शिक्षक, शिक्षकेतर वृंद ज्यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले त्या सर्वांचे मी आभार मानते. येथे उपस्थित पालक वर्गाचे सुद्धा आभार. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले ते सर्व विद्यार्थी. तुम्ही हा कार्यक्रम शांतपणे ऐकला आणि आत्मसात केला, याबद्दल तुमचेही आभार. यानंतर संपूर्ण वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता होईल. संपूर्ण वंदे मातरम सादर करीत आहेत शाळेतील शिक्षिका व त्यांना हार्मोनियमची साथ देतील सौ रमा. वंदे मातरम मातरम वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां शस्यश्यामलां मातरं वन्दे मातरं मातरं वन्दे मातरम् शुभ्रजोत्स्नां पुलकितयामिनीं पुल्लकुसुमितां ध्रुवदलशोभिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरम् वन्दे मातरम् मातरं वन्दे मातरम् कोटि कोटि कंठ कलकल निनाद कराले कोटि कोटि भुजैरुद्र खर करवाले केवले मातुल्य भले बहुबलधारिणी नमामि तारिणी रिपुदलहारिणी मातरं वन्दे मातरं मातरं वन्दे मातरम् तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही बुद्धी तुम्ही मर्म त्वं प्राणा शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती हृदये तुम्ही मा भक्ती तोमारई प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे मातरं वन्दे मातरं मातरं वन्दे मातरम् त्वं दुर्गा दश प्रहरणधारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमलाम् अमलाम् अतुलाम् सुजलाम् सुफलाम्
श्यामला सरला